आज आपल्याला कल्पना आहे की वर्धा जिल्ह्याकरता आपला समृद्धी महामार्ग एक वरदान ठरलेला आहे आणि आता आपल्या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा लॉजिस्टिक पार्क हा देखील आपण या ठिकाणी तयार करतो आहोत, जेणेकरून मोठ्या प्रमाणात रोजगाराची देखील निर्मिती होईल आणि आपण जो मध्य भारत आहे त्या मध्य भारताचं लॉजिस्टिक केंद्र हे आपण नागपूर आणि वर्धेच्या या सगळ्या परिसरामध्ये तयार करतो आहोत, ज्याचा एक मोठा लाभ हा शेतकऱ्यांना देखील होणार आहे, हा इंडस्ट्रीला देखील होणार आहे आणि रोजगाराच्या माध्यमातून देखील आपल्याला हा लाभ मोठ्या प्रमाणात मिळणार आहे। आणि यासोबत शक्तीपीठ महामार्ग जो खऱ्या अर्थानं विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडण्याचं काम करणार आहे आणि दक्षिणेच्या भागामध्ये आपल्याला व्यापाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणार आहे, त्याचीही सुरुवात आपल्या वर्धा जिल्ह्यातूनच आपण करतो आहोत। त्यामुळे लॉजिस्टिक्सच्या दृष्टीनं पुढच्या काळामध्ये वर्धा जिल्हा हा एक अत्यंत महत्वाचा जिल्हा असेल हे सांगताना मला अतिशय आनंद वाटतोय। आता मोठ्या प्रमाणात औद्योगिक गुंतवणूक देखील आपल्याकडे येते आणि त्यासोबत आपल्याला कल्पना आहे की या ठिकाणी अतिशय मोठा फ्लोटिंग सोलारचा प्रकल्प आपण करतोय। 500 मेगावॅटचा फ्लोटिंग सोलारचा प्रकल्प हा देखील आपण या जिल्ह्यामध्ये तयार करतो आणि यासोबत वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळेल या दृष्टीनं विविध प्रकल्प आपण हातामध्ये घेतले। पण मला असं वाटतं की जो प्रकल्प संपूर्ण वर्धा जिल्ह्यासहित विदर्भाचं चित्र बदलवेल असा वैनगंगा नळगंगा प्रकल्प याला आपण चालना दिली आणि आमचा प्रयत्न आहे की या 2025 सालातच याचं काम आम्हाला सुरू करायचं आहे। या प्रकल्पामुळे जवळपास 10 लाख एकर जमीन ही आपण या ठिकाणी ओलिताखाली आणतो आहोत आणि शेतकऱ्याला एक प्रकारे त्याच्या जीवनामध्ये संपूर्ण परिवर्तन घडवणारा अशा प्रकारचा प्रकल्प आहे। 1 लाख कोटी रुपये या प्रकल्पावर आपण खर्च करणार आहोत आणि याचा एक मोठा फायदा आमच्या वर्धा जिल्ह्याला होईल। आपल्याला माहिती आहे आपल्या शेतकऱ्यांकरता आपण विजेचं बिल माफ केलं, पण केवळ विजेचं बिल माफ करून आपण थांबलो नाही, तर आता सौर कृषी वाहिनीचं काम आपण सुरू केलं आहे। वर्धा जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात हे काम चाललेलं आहे आणि पुढच्या वर्षीच्या शेवटापर्यंत आमच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना 12ही महिने 365 दिवस दिवसा 12 तासाची वीज देण्याचं काम हे आपलं सरकार त्या ठिकाणी करणार आहे। कोणालाही रात्री या विजेकरता जावं लागणार नाही अशा प्रकारची व्यवस्था हे आपण आपल्या शेतकऱ्यांकरता करतोय आणि म्हणूनच आज या निमित्ताने मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की आमच्या पालकमंत्र्यांनी ज्या वेगवेगळ्या मागण्या या ठिकाणी मांडलेल्या आहेत, मग बीओटी तत्वावर जी काही तुम्हाला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डेव्हलपमेंट करायची आहे तात्काळ त्याला मान्यता देऊ। रामनगरचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे, मागे तुमच्याच प्रयत्नातनं रामनगरची लीज वाढली, पण आता तुम्ही काळजी करू नका, तुम्ही प्रस्ताव द्या, त्याला लीज होल्डवरनं फ्री होल्ड करण्याकरता देखील आपण निर्णय करू, म्हणजे मग दरवेळेस लीज वाढवण्याची काही आवश्यकता पडणार नाही, तर त्याची मालकी ही लोकांना मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न देखील आपला असेल। आज या निमित्ताने जिल्ह्याच्या विकासाकरता ज्या ज्या मागण्या आपण मागितलेल्या आहेत निश्चितपणे त्या संदर्भात एक सकारात्मक भूमिका राज्य सरकार घेईल।